उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई येथे नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महबूब शेख आपल्यासोबत आहे। महबूब भाई, अजितदादांनी आज मुंबई येथे नाव न घेता शरद पवारांवर टीका केली आहे। वय झाल्यावर थांबायचं असते, मात्र काही लोक अति करतायत। 80 वर्ष झाले तरी थांबायचं नाव घेत नाही। कसं पाहता अजितदादांच्या विधानाकडे? नाही, मुळात मी काय ते विधान ऐकलं नाही, पण असं जर ते म्हणले असतील तर हे मनाला वेदना आणि दुःख देणार आहे। आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीत शेवटपर्यंत 100 जरी वर्ष झाले तर पित्याचं छत्र आपल्या डोक्यावर असलं पाहिजे, ही संस्कृती मानणारा महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रात जर असं कोण म्हणत असेल की थांबायचं नाव घेत नाहीत, तर मला वाटतं याच्यासारखं दुर्दैव नाही। पवार साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात 95 पासूनच देशाच्या राजकारणात गेलेत आणि तेव्हापासून पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारण हे काही ठराविक लोकांच्या त्यांनी हातात दिलं होतं आणि ते लोक जर आज पवार साहेब थांबत नाही असं जर म्हणत असतील तर ह्या लोकांना ईडी लागल्यावर हा साक्षात्कार झाला आणि महाराष्ट्राची संस्कृती ते विसरले आणि बापाचं छत्र हे हवे असणारे मुलं महाराष्ट्रात आहेत आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। आणि आज बापाचं छत्र नको म्हणणारी ही जी काही संस्कृती आहे, तर ही संस्कृती नाही तर ही विकृती ही ईडीने जन्माला घातली आणि भारतीय जनता पार्टीची जे स्क्रिप्ट वाचतायत हे मला दुर्दैवानं म्हणावं लागेल। अजितदादांच्या गटाचं शंखानंद या ठिकाणी एक सभा आयोजित करण्यात आलेली आहे। त्यांची आढावा बैठक आहे कार्यकर्त्यांची। त्या ठिकाणी नवाब मलिक यांचा फोटो लावण्यात आलेला आहे। सुप्रिया सुळे म्हणले की याचं उत्तर फडणवीसांना विचारा। संभ्रमात आहे का अजितदादा नवाब मलिकांच्या विषयावर? आता खरंच आहे ते फडणवीसांनी आता पत्र लिहून विचारायला पाहिजे की माझ्या पत्राला काय केराची टोपली दाखवली का। आणि नवाब मलिकांच्या बद्दल फडणवीसांनी पत्र लिहिलंय, त्यांनी त्यांचं उत्तर द्यावं। आणि दुसरं तसंच एक पत्र देवेंद्र फडणवीसांनी प्रफुल्ल पटेलांच्या बद्दल लिहावं, कारण इक्बाल मिर्ची याच्या बायकोकडनं झारा इक्बाल मिर्चीकडनं जमीन ही घेऊन सीजे हाऊस तिथं बांधलं असं मी म्हणलो नाही। तर 2019ला इंडियन टुडेला देशाच्या गृहमंत्र्याची मुलाखत आहे। हा इक्बाल मिर्ची कोण आहे? तुम्ही विकिपीडियावर इक्बाल मिर्ची हे नाव टाका, त्याच्यामध्ये येतंय राईट हँड मॅन वॉज मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल दाऊद इब्राहिम। म्हणजे दाऊद इब्राहिमचा राईट हँड असणारा इक्बाल मिर्चीकडनं जमीन घेणाऱ्या प्रफुल्ल पटेलांच्या बद्दल देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे की जे अमित शहा प्रफुल्ल पटेल आता अमित शहाच्या मांडीला मांडी लावून बसतायत, त्याच प्रफुल्ल पटेलांच्या बद्दल इक्बाल मिर्चीकडनं जमिनीचा व्यवहार केला आणि त्याच्या पैशाची मदत दाऊदला झाली हे म्हणणारे अमित शहा त्यांच्या मांडीला मांडी लावून आता कसं बसतायत त्याच्याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे। छगन भुजबळ यांच्याबद्दल पण प्रश्न विचारला पाहिजे। नवाब मलिक त्यांच्याबद्दल तर त्यांनी विचारलेलाच आहे। आता हसन मुश्रीफांच्या बद्दल त्यांच्यावर ज्या काही रेड पडल्या त्या कशामुळे पडल्या हे असे अनेक आहेत। भारतीय जनता पार्टीकडे एक नवीन वॉशिंग मशीन आलंय, त्या वॉशिंग मशीनमध्ये भ्रष्टाचारी माणूस घेतला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो। आता भावना गवळी त्याचं उदाहरण आहे। भावना गवळीचं ईडीच्या संरक्षणापासून भावना गवळी तिकडे गेल्या, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, नारायण राणे आणि आता मला वाटतं शिंदे गटाचा उपयोग संपला असेल म्हणून भावना गवळींची परत चौकशी रिओपन केली। म्हणजे एकतर भारतीय जनता पार्टीला वाशिम लोकसभेला स्वतःच्या चिन्हावरचा दुसरा उमेदवार त्यांनी शोधला असावा किंवा शिंदे गट आता डिस्क्वालिफाय होईल आणि त्याची उपयुक्तता संपलेली आहे म्हणून परत कारवाई चालू केली असेल। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवरती कारवाई करण्यात आली आहे, त्याला कसं पाहता तुम्ही? आणि अजितदादांनी बच्चा असा उल्लेख केला रोहितदादांचा। असं आहे की कारवाई कुणावरही होऊ शकते ईडीची। आता शरद पवार साहेबांसोबत जे माणसं राहिलेत त्या सगळ्या माणसांनी स्वतःच्या मनाची तयारी केलेली आहे की आमच्यावर कोणताही खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो, कोणतीही कारवाई होऊ शकते। मग ते रोहित दादा असो, जयंत पाटील साहेब असो, सुप्रियाताई असो, जितेंद्र आव्हाड असो, अनिल देशमुखांच्यावर ऑलरेडी झालेली आहे। त्यामुळे आता आम्हाला त्याचं काही वाटत नाही। ईडी लागणं हा आता राजकीय कार्यकर्त्याचा सन्मान झालेला आहे। जो प्रामाणिक आहे ईडी त्याच्या मागे लागते आणि नंतर तो माणूस जर गेला भारतीय जनता, आता ईडीचं असं झालंय, पहिलं व्याकरणात ईडी लागली की काळ बदलायचा, आता राजकारणात ईडी लागला काय पक्ष बदलतो। त्यामुळे जो निष्ठेने लढतो त्याच्या मागे ईडी लागून पण तो जर निष्ठेने लढला तर समजायचा हा स्वाभिमानी सच्चा कार्यकर्ता आहे आणि ईडी लागून ज्याने पक्ष बदलला तर समजायचा हा लुच्चा आहे। त्यामुळे लोकांच्या आता लक्षात आलंय ईडीला आता उंट बिडी इतकी देखील किंमत महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेत राहिलेली नाही।
त्यामुळे ईडी ही कुणाला लागू शकते, उद्या तुम्हाला पण लागेल, तुम्ही जर भाजपच्या विरोधात बोलला तर. त्यामुळे ईडी हा विषय आता महाराष्ट्राच्या जनतेसाठी तो द्वेष आणि सुडाचं राजकारण करण्यासाठीचा हा हत्यार म्हणून ईडीकडे लोक पाहतात. गिरीश महाजन म्हणतायत लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राजकीय भूकंप होणार आहे. अशा भूकंप किती मोठे झाले तर त्या भूकंपाचं पुनर्वसन करण्याची क्षमता असणारे शरद पवार साहेब आमच्याकडे. किल्लारीच्या भूकंपाचं पुनर्वसन त्यांनीच केलं होतं आणि गुजरातच्या भूकंपाचं पुनर्वसन पवार साहेबांनी केलं. हे गिरीश महाजनांना माहीत नसेल. त्यामुळे आपत्ती किती मोठी आली, ती नैसर्गिक येऊ का राजकीय, त्याचं पुनर्वसन करणारा एक बाप शरद पवार महाराष्ट्रात अजून आहे, हे गिरीश महाजनांना कदाचित माहीत नसेल. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.